नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे बळीराजा कॉर्नर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. मित्रांनो, खरीप हंगाम 2024 आणि रब्बी हंगाम 2024 मधील ज्या शेतकऱ्यांना अद्याप ही पीक विमा भेटलेला नव्हता, अशा शेतकऱ्यांना आता 15 दिवसामध्ये हा पीक विमा त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामध्ये काही शेतकऱ्यांना 25% अग्रिम पीक विमा भेटलेला होता, तरी काही शेतकऱ्यांना अद्यापही या पीक विम्याचा 1 रुपया देखील हा भेटलेला नव्हता. तर अशा सर्व शेतकऱ्यांना हा पीक विमा 15 दिवसामध्ये हा जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. यामध्ये जर पाहिलं तर फक्त 16 जिल्ह्यांमध्येच या पीक विम्याचा लाभ हा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, यामधील ते 16 जिल्हे कोणते असतील, तसेच या 16 जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा देण्यात येणार आहे, तसेच हा पीक विमा कोणत्या पिकांसाठी आणि किती देण्यात येणार आहे, ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी ही समोर आली आहे. मित्रांनो, आता लवकरच पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. मित्रांनो, खरीप हंगाम 2024साठी सरकारने पीक विमा योजनेसाठी 400 कोटी रुपयांची तरतूद केली होती आणि त्यापैकी 207 कोटी रुपये अजूनही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. आता हे पैसे येत्या 15 दिवसात हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात येणार आहेत. मित्रांनो, विधानसभेच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली. शेतकरी खूप दिवसापासून वाट पाहत आहेत. त्यांना आता आशा वाटते आहे की लवकरच त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे हे जमा होतील. मित्रांनो, सरकारने वेळेवर विम्यासाठी आपला हिस्सा दिला नाही, म्हणून विमा कंपन्यांनी देखील शेतकऱ्यांना पैसे देण्यात उशीर केला आहे. मित्रांनो, खरीप हंगाम 2024-25 या हंगामातील 260 कोटी रुपये अजूनही थकले आहेत. तसेच मागील वर्षाचे म्हणजेच 2023-24चे 262 कोटी रुपये हे अजूनही काही शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. मित्रांनो, नियमानुसार शेतकऱ्यांना विमा मंजूर झाल्यानंतर 10 दिवसात भरपाई मिळायला हवी, पण प्रत्यक्षात वेळ लागतो, कारण विमा कंपन्या आणि सरकार यांच्यातील समन्वयाचा अभाव असतो. याचा थेट फटका हा शेतकऱ्यांना बसतो. मित्रांनो, अनेक शेतकरी खते, बियाणे आणि इतर गोष्टींसाठी पण भरपाई वेळेवर मिळाली नाही तर त्यांना आर्थिक अडचणींना यामध्ये तोंड द्यावं लागतं. मित्रांनो, या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारने ठराविक वेळेत पैसे देणारे नियम पक्के करावेत आणि विमा कंपन्यांवर देखरेख ठेवण्याची खास यंत्रणा तयार करावी, असंही या शेतकऱ्यांना वाटतंय. तर मित्रांनो, शेती आपला मुख्य आधार आहे आणि शेतकरी मेहनत करतो, म्हणूनच आपल्याला अन्न मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणींना सरकारने वेळेवर लक्ष द्यायला हवं. मित्रांनो, पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी एक चांगली आहे, पण जर पैसे वेळेवर मिळाले नाहीत तर याचा उपयोग होत नाही. सरकारने आता निर्णय घेतला आहे की शेतकऱ्यांना लवकरच विमा भरपाईचे पैसे हे त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळतील. हे सगळे लवकर आणि नीट पार पडलं पाहिजे, म्हणजेच शेतकऱ्यांना मेहनतीचे यामध्ये चीज होईल. मित्रांनो, पीक विमा 2024ची रक्कम मिळणार असल्याची शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे रब्बी हंगामात पिकांचे नुकसान झाले होते, त्यामुळे शेतकऱ्यांनी विमा दावा केला होता. आता हे दावे मंजूर झाले आहेत आणि भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्याची प्रक्रिया ही देखील सुरू आहे. मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर ज्यांनी वेळेवर आणि योग्य पद्धतीने नुकसान भरपाईची नोंद केली होती, अशा शेतकऱ्यांना भरपाई लवकर मिळणार आहे. त्यामुळे त्यांचा थोडा आर्थिक दिलासा मिळणार आहे. यावेळी जर पाहिलं तर हरभरा आणि कांदा या पिकांचे दावे मंजूर करण्यात आलेले आहेत आणि या पिकांना हवामानामुळे मोठे नुकसान झाले होते. मित्रांनो, विमा कंपन्यांनी योग्य तपासणी केल्यानंतर या शेतकऱ्यांना भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ही भरपाई थेट आधार कार्डशी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये ही टाकली जाते. मित्रांनो, शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न असतो की आपला विमा दावा मंजूर झाला आहे की नाही. यासाठी आता कुठेही जायची गरज नाही. तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून किंवा कॅम्प्युटरवरून ही सर्व माहिती पाहू शकता. मित्रांनो, प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजेच pmfby.gov.in या वेबसाईटवर जाऊन आपण ही तपशील यामध्ये पाहू शकता. तसेच यासाठी फक्त इंटरनेट आणि मोबाईल नंबर लागतो. मित्रांनो, तुमच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून खालील स्टेप्स जे काय आहेत ते सर्व फॉलो करायचे आहेत. मित्रांनो, सर्वप्रथम आपण या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर फार्मर कॉर्नर यावरती क्लिक करा. त्यानंतर तुमचं लॉग इन करा. जर आधी नोंदणी केलेली असेल तर लॉग इन फॉर फार्मर निवडा, अन्यथा गेस्ट फार्मर यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमचा मोबाईल नंबर टाका. त्यानंतर OTP मिळवून यामध्ये लॉग इन करा. मित्रांनो, लॉग इन झाल्यानंतर डॅशबोर्डवर खालील माहिती दिसेल. मित्रांनो, यामध्ये वर्ष आणि हंगाम, उदाहरणार्थ खरीप व रब्बी हे निवडा. त्यानंतर विमा केलेल्या पिकांची यादी येईल. त्यानंतर
विमा कंपनीचे नाव येईल, पॉलिसीची तिथी येईल, प्रीमियम किती भरला होता हेही यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर तुमचा दावा मंजूर झाला आहे की झालेला नाही हे देखील यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर मंजूर रक्कम, त्यानंतर मंजूर झालेली रकमेची दिनांक असेल, त्यानंतर UTR क्रमांक आणि पेमेंटची स्थिती हे सर्व आपल्याला या पोर्टलवर आपल्याला पाहता येईल. मित्रांनो, जर दावा प्रलंबित असेल तर याची सद्यस्थिती, अपेक्षित वेळ आणि लागणारी कागदपत्रे इथे पाहता येतील. या पोर्टलवर मागील 5 वर्षाचे सर्व डिटेल यामध्ये मिळतात. मित्रांनो, तुम्ही खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामाचे अपडेट यामध्ये पाहू शकता. हे फार सोपे आणि उपयोगी आहे. मित्रांनो, याशिवाय शेतकरी WhatsAppवरून देखील या दाव्याची स्थिती तपासू शकतात. मित्रांनो, ही एक वेगळी आणि सोपी पद्धत आहे. मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी काही उपयोगी सल्ले यामध्ये देण्यात आलेले आहेत. तुमचा विमा दावा वेळोवेळी तपासत राहा. तसेच सर्व कागदपत्रे जपून ठेवा, जसे की विमा पॉलिसी, दावा दाखल केलेले पुरावे, त्यानंतर बँक खाते अपडेट ठेवा आणि आधारशी लिंक असले की नाही हे एकदा तपासून घ्या. त्यानंतर मोबाईल नंबर नेहमी अपडेट ठेवावा. तसेच पुढील हंगामासाठी कागदपत्रे तयार ठेवा आणि नुकसान झाल्यास लगेच विमा कंपनीला कळवा. मित्रांनो, या ऑनलाईन सुविधेमुळे शेतकऱ्यांना पारदर्शक आणि सोपी सेवा मिळत आहे. आता शेतकरी स्वतःची माहिती घरबसल्या मिळवू शकतात. यामुळे वेळ आणि पैसा हे दोन्ही वाचतात. सरकारने हे जे पाऊल उचललं आहे त्याचा थेट फायदा हा शेतकऱ्यांना होत आहे. तर मित्रांनो, यामध्ये जर पाहिलं तर खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामातील पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे. मित्रांनो, 15 दिवसामध्ये हा पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हा जमा करण्यात येणार आहे. मित्रांनो, यामध्ये खरीप हंगामातील जर पीक विमा पाहिला तर जवळपास 700 कोटी रुपये हा पीक विमा आहे. तर रब्बी हंगामातील जवळपास 1500 कोटी रुपये हा पीक विमा देण्यात येणार आहे. तर मित्रांनो, हे दोन्ही पीक विमे जर पाहिले तर 2100 कोटी रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे 31 जुलैपर्यंत हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. भेटूया का अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.